पालघरच्या बिडकोमधील ओस्तवाल इंडस्ट्रीमध्ये भीषण आग लागली. सॉक्स बनवणाऱ्या कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागलेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अस्पष्ट आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी मात्र अद्याप झाली नाही. पालघरमध्ये दुसऱ्या बिडकोमधील ओस्तवाल इंडस्ट्रीमध्ये भीषण आग लागलेली आहे. सॉक्स बनवणाऱ्या कंपनीला पहाटेच्या सुमारास ही आग लागलेली आहे. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. जवानांच्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सॉक्स बनवणाऱ्या कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागली. संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पालघरमधून जितेंद्र पाटील आपल्या सोबत जोडले. जितेंद्र, सॉक्स बनवणाऱ्या कंपनीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्यात. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काय ताजे अपडेट्स आहेत? आग पूर्णपणे आटोक्यात आली का? बिडको येथील ओसवाल इंडस्ट्रीज सॉक्स उत्पादन करणाऱ्या कंपनीला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भीषण अशी आग लागली आहे. घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाची एक गाडी जी आहे ती दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न केले जात आहेत. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र कंपनीचं या आगीमध्ये मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आगीचं नेमकं कारण जे आहे ते अद्यापही अस्पष्ट आहे. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. अगदी जितेंद्र, खरं तर सॉक्स बनवणाऱ्या कंपनीला ही आग लागलेली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. साधारण कितीपर्यंत आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट्स काय? नक्कीच कारण बघितलं तर 6 वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. सध्या अग्निशमन दलाच्या जवान जे आहेत ते आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र नेमकं अजून किती नुकसान झालं याची अधिकृत माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये आणि काही वेळेतच संपूर्ण चित्र जे आहे त्याचं समोर होईल. नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर बिडकोमधील ओस्तवाल इंडस्ट्रीमध्ये भीषण अशी आग लागली आहे. पालघरच्या बिडकोमधील ही संपूर्ण घटना आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागली.